घोषणा देते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. बुद्धांचा जय असो. करुणामय भगवान गौतम बुद्धांचा जय असो. परत सर्वांना जय हिंद. आता गाथा म्हटली, मंगलमय वातावरण झालं. आता नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा अध्यक्षाची निवड करत असतो. तर आजच्या अध्यक्ष आहेत अलकाताई गायकवाड यांनी आपलं आसन ग्रहण करावं. तसेच आजच्या वक्त्या लताताई गळवी त्यांनी पण आपले स्थान ग्रहण करावे. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. द्विशती जयंती आहे त्यांची. जयंती गुरु शिष्याची. आज महात्मा फुले यांची जयंती 11 एप्रिल तर 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. एकाने विद्येचा मार्ग निवडला, आपल्याला दाखवला, तर दुसऱ्याने या मार्गावर राजासारखं चालायला शिकवलं. ज्या महामानवांनी आज आपल्याला सन्मानाने जगायला शिकवलं व सन्मानाने आपण जगत आहोत, त्या महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठी मोठी नमन. तसेच संपूर्ण विश्वाला शांतीचा, करुणेचा व मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान बुद्ध, बोधिसत्व, प्रज्ञा सूर्य, दलितांचे नेते, मजूर मंत्री, कायदा मंत्री, संविधान निर्माते, विश्वरत्न, भारताचा कोहिनूर हिरा असे हे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करतो. तसेच आजच्या विचार मंचावरील अध्यक्षा आपल्या गायकवाडताई, वक्ता दळवीताई यांना सुद्धा सप्रेम जयंती. तसेच आजचे सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण आघाडी, विशेष म्हणजे आमच्या संघाचे अध्यक्ष गौतरे साहेब, जाधव सर, मोहोळ सर आले नाही, तळवी सर, कठाणे सर, या सर्वांना माझा सप्रेम जय. आजचे गीत गाणार आहे आपल्या विनाताई टेरबे यांनी आपले गीत सादर करावं. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले. त्याने जनजीवन फुलविले ग शेजारी नसते बाई. त्याने जनजीवन फुलविले ग शेजारी नसते बाई. देवाच्या नावावर जे करती छुमंतर ते भरती आपली घर ग शेजारी नसते बाई. ते भरती आपली घर ग शेजारी नसते बाई. देव अंगात आल्यावर दारू गांजा हवा भरपूर. गंडे दोरे खर्च नंतर ग शेजारी नसते बाई. गंडे दोरे खर्च नंतर ग शेजारी नसते बाई. देव अंगात वागतो जर शब्दाला जागतो. का भक्त भीक मागतो ग शेजारी नसते बाई. का भक्त भीक मागतो ग शेजारी नसते बाई. उपवासा नवसामुळ ही बुद्धी मातीला मिळ. हे कस तुला ना कळ ग शेजारी नसते बाई. हे कस तुला ना कळ ग शेजारी नसते बाई. त्या भीमरायान दिला एक जीवन मार्ग भला. त्या भीमरायान दिला एक जीवन मार्ग भला. समताच तारील तुला ग शेजारी नसते बाई. समताच तारील तुला ग शेजारी नसते बाई. शेवटी सांगतो आता सोड साऱ्या भाकड कथा.
उरल्या जीवनाला किती व्यथा ग शेजारी सखये बाई, उरल्या जीवनाला किती व्यथा ग शेजारी सखये बाई. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले, त्याने जनजीवन फुलविले ग शेजारी सखये बाई, त्याने जनजीवन फुलविले ग शेजारी सखये बाई. जय भीम. मला आज आयोजकांनी गाण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. चटुली खपुनी रात्रंदिवस फक्त आम्हा दिले मिळवली, विद्येविना बिंबा आणि महात्मा फुले कुणाचा त्रास झाला नाही. फक्त शिक्षण शिक्षण शिक्षण. आणि विनोदाईच्या गाण्यातून आपल्याला कळायला मिळालं की त्यांनी गाण्यातून हे स्पष्ट केलं की महात्मा फुलेनं सामान्य जनतेसाठी, दलित बहुजनासाठी कसे कार्य केले ते त्यांनी गाण्यातून सांगितलं. वेळ आपल्यासाठी शिक्षक आहे, तो थांबत नाही, पण शिकवण मात्र देत राहतो. शिक्षक शिकवण देत राहतो, त्याला वेळ असतो का नाही. त्यांची वचने म्हणजे जणू पावसाच्या सरी, आणि त्यांच्याच कार्यामुळे शब्द फुलतात व्यवहाराच्या कार्य. तर दळवीताई स्वतःच्या शिक्षक आहेत. शिक्षिका असल्यामुळे महात्मा फुलेचं कार्य त्यांनी कितीदा तरी विद्यार्थ्यांसमोर मांडलेलंच असणार. त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांचे शब्द म्हणजे मनाला भिडणारे असतात आणि अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजतील अशा भाषेत त्या नेहमी प्रवचन देत असतात. कुठलाही विषय असला तरी त्या ठामपणे बोलतात. म्हणजे शिक्षिकी पेशा असल्यामुळे मी परत एकदा सांगते का त्यांना खूप खोलवर माहिती असते. त्यांचे पूर्ण कार्य म्हणजे शिक्षिकी पेशात गेले. त्यामुळे आता त्यांना मी विनंती करते का त्यांनी आपल्या प्रवचन, त्यांचा विषय आहे महात्मा फुलेंचे जीवन कार्य, त्यांनी आपले प्रवचन द्यावे. सर्वांना सविनय जय भीम. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई भीमाई, माता सावित्रीबाई, सर्व महामानव महामातांना त्रिवार अभिवादन. ज्या ज्या महापुरुषांनी महामातांनी शोषित दलित पीडित लोकांसाठी काम केलेलं आहे त्या सर्वांनाही त्रिवार अभिवादन. वंदे ना वंदन, वंदे इतर नसले तरी. आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत ते राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती म्हणजे द्विशताब्दीची सुरुवात आजपासून झालेली आहे. पुढच्या 11 एप्रिल 2027ला 200 वर्ष जयंतीला पूर्ण होती आणि त्यामुळे हे शताब्दी वर्षामध्ये आपल्याला सुद्धा विहारामध्ये अनेक कार्यक्रम उपक्रम राबवता येतील. तर आपण नियोजन करूयात सगळे मिळून आणि जास्तीत जास्त महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर आपण करूयात. खरं पाहता मी इथे उभे आहे हे सर्व आणि सर्वश्रेय महात्मा फुले, सावित्रीबाई, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, शाहू महाराज शिवाजी महाराज सगळ्यांचा. कारण त्यांना समर्पित आपलं जीवन आपण दिलं पाहिजे आणि यासाठी त्यांचं स्वतःचं जीवन त्यांनी आपल्यासाठी कसं समर्पित केलं ते आपण आजच्या या त्यांच्या जीवन कार्यातून पाहणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना आपल्या या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुरुवातीलाच मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करते आणि आजच्या या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांना लक्ष कृतीशील शुभेच्छा देते. सत्याशिवाय दुसरा धर्म न मानणारे, सर्व धर्मांनी मान्य केलेला आणि शाश्वत असे सत्य
हीच खरी नीती, हाच खरा मानव धर्म, बाकीचे सर्व अधर्म. ईश्वर व माणूस यातील ब्राह्मण रूपी दलालास हद्दपार करणारे, परस्परातील प्रेम आणि जीवनावरील असीम निष्ठा, एकमेकांविषयी त्यागमय वृत्ती यानेच धर्माचे धारण होते, ही संत तुकाराम महाराजांची पताका खांद्यावर घेऊन सत्य शोधणारे, अज्ञानी बहुजन समाजास जागृत करून दलित उद्धाराद्वारे माणुसकीचे जतन करणारे, कोणत्याही कामामध्ये सत्याचे अधिष्ठान असले पाहिजे, तेथे मत्सराला वाव नाही, हे सर्वेश्वराच्या पूजनाचे स्त्रोत नाही, रूढीचे अवडंबर नाही किंवा जाती धर्माचे उच्च नीचतेचे उजगामी नाही, असा सत्य धर्म ज्यांनी प्रतिपादन केला, समता व मानवता अधिष्ठित असा सामाजिक पुनर्रचनेचे निशाण ज्यांनी हाती घेतले, सर्व भारतीय स्त्री पुरुषांच्या शिक्षणासाठी जे अहोरात्र झटले ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम करते. पण त्यांच्या बरोबरच सावित्रीबाईंना विसरून आपल्याला चालणार नाही. तर जसं आपलं लग्न झाल्यापासून शेवटपर्यंत ज्योतिबांना आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या आणि ज्योतिबाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या या सावित्रीबाईंना सुद्धा कोटी कोटी प्रणाम करते आणि आपल्या महात्मा फुले यांचं जीवन कार्य सांगण्यासाठी मी तयार. आता या ठिकाणी आपण तसं पाहिलं तर ज्योतिबांच्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पुन्हा पुन्हा आपण या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची उजळणी करत असतो. वर्षभर आपण जरी कार्यक्रम घेतले तरी सुद्धा ज्योतिबांचं कार्य आपल्याला वर्षानुवर्ष सांगण्यासारखं आहे. कारण त्यांचं कार्यच असं आहे की आता 200 वर्ष पूर्ण होतील तरीही त्यांचे विचार हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि म्हणून त्यांचं जीवन कार्य पुन्हा पुन्हा आपण ऐकण्याची, पुन्हा पुन्हा कृतीमध्ये आणण्याची खूप गरज आहे. त्यांचं बालपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कडगुण या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव चेन्नाबाई, वडिलांचं नाव गोविंद. मुलगा झाल्यानंतर आनंद होतो, त्यामुळे ज्योती हे नाव ठेवलं आणि ज्योती हे नाव महात्मा फुलेंनी खऱ्या अर्थाने समर्पक असं नाव त्यांनी त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातून दाखवून दिला. अशा या ज्योतिबांचं बालपण अतिशय तसं पाहिलं तर खूप लहान असताना त्यांची आई गेली आणि आईचं छत्र हरपल्यानंतर त्यांचं जे पुढचं जीवन आहे ते गोविंदरावांनी आणि त्यांच्या ताईने, त्यानंतर त्यांच्या बहिणीने असं सांभाळलेलं आहे. पहिली म्हणजे सख्खी बहीण नव्हती त्यांना. तर असं जीवन असताना देखील ज्योतिराव अतिशय लहानपणापासून हुशार होते, चुणचुणीत होते, तरबेज होते. प्रत्येक गोष्ट ते पटकन त्यांना आकलन व्हायची आणि त्यामुळे त्या काळामध्ये शिक्षण फक्त कोणाला दिलं जायचं? ब्राह्मणांना. आणि ब्राह्मणच फक्त शिकले जातात. आपल्यासारख्यांना कनिष्ठ वर्गातील लोकांना आपल्याला शिक्षण मिळत नाही. आणि मग हे जर आपल्याला ज्योतिबांचं शिक्षणाकडे ओढा किंवा गोविंदरावांनी ज्योतिरावांना शिक्षण देण्यासाठी प्रवृत्त झाले, असं का बरं झालं? तर त्या काळामध्ये 1835 मध्ये, बघा काळ किती आहे, 1827 मध्ये 11 एप्रिल 1827 मध्ये महात्मा ज्योतिबांचा जन्म झाला. आणि 1835 मध्ये त्यावेळेचे जे इंग्रज अधिकारी होते त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी असं ठरवलं, त्याचं नाव आहे थॉमस मॅकॉले. त्यांनी असं ठरवलं की आपल्याला इथे राज्य करायचं. खरं पाहता इंग्रज हे 1600 मध्ये भारतात आले व्यापार करण्याच्या दृष्टीने. विचार करा, 1600 मध्ये आले आणि 1835 मध्ये त्यांनी शाळा सुरू केली आपल्या भारतामध्ये येऊन. जे व्यापार करता करता आपल्या देशावर कधी त्यांचं राज्य सुरू झालं हेही आपल्या लोकांना कळलं. आणि आपल्याला जर या देशावर राज्य करायचं असेल तर आपल्याला हे त्यावेळेला शिक्षणच नव्हतं कोणाला.
आणि शिक्षण दिल्याशिवाय आपण राज्य करू शकणार नाही. या लोकांना साक्षर केल्याशिवाय आपण राज्य करू शकणार नाही, आपल्याला बाकीचं काहीच करता येणार नाही. आणि त्यामुळे ते असे बुद्धिमान असा थॉमस मॅकॉले होते आणि त्यांनी त्यांच्या डोक्यातच आलं की आपल्याला आता या ठिकाणी त्यावेळेचे ते खरं तर शिक्षणातले ते शिक्षण देण्याचे त्याचं महापंडित असं आपण म्हणूया, त्यावेळेचे सरकारी शिक्षण समितीचे पहिले अध्यक्ष होते त्या काळात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारताची स्वातंत्र्याची चळवळी नंतर हळूहळू सुरू झालेली आहे आणि त्यामुळे या चळवळीमध्ये जे ब्राह्मण शिकून आलेले होते त्यांना कळायला लागलं की आपल्याला गुलाम करून ठेवलेला आहे. पण आपण तर गुलामांचे गुलाम होतो, आपल्याला काहीच येत नव्हतं, कशाचीच परवानगी नव्हती, आपल्या महान लोकांना तर शिवून सुद्धा घेत नव्हती. परिस्थिती इतकी बिकट. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा ज्या वेळेला या मॅकॉलेंनी 1835 मध्ये एक शिक्षण संस्था काढली आणि ती शिक्षण संस्था जी आहे त्याचं नाव आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. आणि या सोसायटीच्या अंतर्गत त्यांनी शाळा सुरू केली. शाळा सुरू केल्यानंतर मग या शाळेमध्ये कनिष्ठ वर्गातील लोकांना सुद्धा प्रवेश द्यायला त्यांनी सुरुवात केली. शूद्रांना नाही, त्या काळामध्ये नंतर शूद्रांना दिलेली आहे. पण त्यावेळेला गोविंदरावांच्या मनातच आलं की आपल्याला ज्योतिबाला शाळेत घातलं पाहिजे, तो अतिशय हुशार आहे, चांगला आहे. आणि मग ज्योतिबांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला 7व्या वर्षी. 7व्या वर्षी प्रवेश घेतल्यानंतर बघा कसं असतं की आपल्याला शाळेत पहिल्यांदा गेलं की अतिशय आनंद होतो, नवीन पुस्तकं, नवीन वह्या, नवीन सगळं आपल्याला मिळत राहतं. त्या काळामध्ये ज्योतिबांना शिक्षण मिळायला लागलं, त्यांचा आनंद, त्या आवड या शिक्षणाबद्दलची वाढली. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी झाली म्हणजे प्राथमिक शिक्षण त्यांचं पूर्ण झालं. आणि हे शिक्षण घेत असताना त्यांच्या विचारातही बदल होत लागला. लहान होते ते तरी सुद्धा म्हणजे शिक्षणाने काय काय करू शकतं ते आपण पाहतो आज. आणि त्यामुळे ज्योतिबांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दलची आवड निर्माण झालेली असतानाच आपल्याला माहिती एखादा मुलगा पुढे जात असेल किंवा मुलगी पुढे जात असेल, एखादं कुटुंब पुढे जात असेल तर त्या कुटुंबाला मागे खेचण्याची वृत्ती समाजामध्ये आहे. आणि त्यामुळे त्या काळामध्ये ज्योतिबांच्या शिक्षणातली प्रगती बघून त्यावेळेला काही लोकांनी या गोविंदरावांचे कान भरले आणि त्यांनी असं सांगितलं की ज्योतिबाला शिक्षण कशाला देतो, हे पातक आहे, धर्माविरुद्ध आहे. आणि धर्म कोणी लिहिला होता आपल्याला माहिती. आणि धर्माविरुद्ध काम तू कसं काय करतो, कारण गोविंदराव धार्मिक होते, आध्यात्मिक होते. त्यांना असं वाटलं की मी ज्योतिबाला शिक्षण दिलं तर देव कोपेल, आपल्याला संकट येईल, मग आपलं घर, मुलगा पण एकुलता एक आहे तो जाईल, काय काय वेगवेगळे मनात विचार त्यांच्या आले. आणि मग ज्योतिबांना शिक्षण घेण्यापासून काय केलं, त्यांना बाजूला केलं. तू शिक्षण घेऊ नको, बस झालं तुझं शिक्षण, लोक काय म्हणताय याच्यापेक्षा त्यांनी हा विचार वेगळा केला की नको, याच्यामुळे पातक आपल्या डोक्यावर पडेल धर्माचं. आणि मग आपलं काय होईल, आपला मुलगा जाईल, आपला घरदार जाईल, आपली शेतीवाडी जाईल. आणि या बुद्धीने त्यांनी ज्योतिबांना शाळेतून पाठवलं. पण ज्योतिबांना जरी शाळेतून काढलं तरी सुद्धा ज्योतिबांनी मात्र आपलं वाचन चालू ठेवलं. जी काही त्यांना पुस्तकं होती ती पुस्तकं त्यांनी वाचायला सुरुवात केली. कुठं वाचत असत तर वडिलांबरोबर जेव्हा ते काम करत असत, माळ्याचं काम ते करत होते, फुलं विकण्याचं काम करत होते, हात तयार करण्याचं काम करत होते. जे जे काम करत असत थोडा वेळ मिळाला की पुस्तक घेऊन वाचत असत. आणि त्यामुळे त्यांची ही वाचनाची आवड हे आजूबाजूच्या लोकांनी बघितलं की याला किती वाचनाची आवड आहे, म्हणजे ह्याची शाळा बुडाली आहे आणि ह्याला आता शाळेत जाता येत नाही. परंतु काही लोक असे असतात की पुढचा विचार करत असतात, म्हणजे मागे न जाता पुरोगामी विचारांचे लोक त्या काळातही होते. आणि त्यामुळे त्यावेळेला या ज्योतिबांना ज्यांनी सांगितलं
की आता या ठिकाणी तुझं शिक्षण, तू इतकं छान वाचतोय, तुझं आवड शिक्षणाची आहे, तुला वाचनाची आवड आहे, तर तू परत शाळेत का बरं जात नाही? आणि मग त्यांनाही असं वाटू लागलं ज्योतिबांना की अरे आपण शाळेत गेलं पाहिजे, पण वडिलांच्या पुढे जाता येत नव्हतं. आणि मग वडिलांना त्यांनी सांगितलं, त्यांचं नाव आहे त्यावेळेसचे जे आहे त्या स्कॉटिश मिशन शाळा जी होती, या मिशन शाळेमध्ये लिजिक साहेब शाळेमध्ये त्यांना दाखल केलं. त्या अगोदर गोविंदरावांना या लिजिक साहेब आणि गप्पाबाई मुंशी यांनी सांगितलं की गोविंदराव की तुम्ही ज्योतिबाला शाळेत घाला, तो अतिशय हुशार आहे, शिक्षणाने भलं होईल त्याचं, आणि त्यामुळे त्याची हुशारी आम्ही पाहतो आहोत. आणि असं सांगितल्यानंतर गोविंदरावांनाही असं वाटलं की आता त्याची 3 वर्ष उगीच वाया घालवली आपण त्याला शाळेत घातलं असेल तर बरं झालं असेल. मग पुन्हा गोविंदरावांनी त्यांना 1841 मध्ये त्याला पुन्हा शाळेत घातलं. आणि मग 1841 मध्ये शाळेत घातल्यानंतर त्यांचं पुन्हा शिक्षण सुरू झालं स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये. जे बालपण कसं कसं गेले ते सांगते की शिक्षण आहे, परत माणूस कसा शून्य होतो, शहाणपणा कसा त्याला येतो. आणि मग या शिक्षणामुळे त्यांचे जे मित्र यावेळेला त्यांना भेटलेले आहेत, त्यांचं नाव आहे सदाशिवराव गोवंडे. हे जे गोवंडे मित्र होते शेवटपर्यंत, आणि मित्र त्यांचे जे आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण मित्रही आहेत आणि वेगवेगळ्या जातीचे मित्र आहेत. तर राणा महाराज सुद्धा त्यांचा मित्र होता. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे मित्रही त्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करत होते. त्यापैकी सदाशिवराव गोवंडे यांनी ज्योतिरावांना शेवटपर्यंत साथ दिली. जे मित्र असावा तर असा, असं जो एक आपण म्हणतो ते या सदाशिवरावांकडे बघून आपल्याला खरं मिळतं. आणि मग या लक्षणी शिक्षण त्यांचं सुरू झालं. ते आपल्या सगळ्यांना म्हणजे त्यांचे व्यायामाचे गुरु जे आहेत लघुजी वस्ताद साळवे यांच्याकडे त्यांनी ते शिक्षण दिलं की नुसतं शिक्षण घेऊन चालणार नाही, ते शिक्षणाचा उपयोग जर आपल्याला करायचा असेल तर आपलं शरीर सुद्धा सुदृढ असणं खूप गरजेचं आहे. आणि शरीर सुदृढ तर मनही सुदृढ होईल, दोन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून आहे. आणि त्यामुळे लघुजी वस्ताद साळवे यांच्याकडे त्यांनी व्यायामाचे शिक्षण घेतलं. अशा प्रकारे या ज्योतिबांचं शिक्षण हे पुढे पुढे सरकत गेलं. हे शिक्षण घेत असताना त्यांना असं वाटलं की आपण शिक्षण घेतलं तर आपल्या विचारामध्ये एवढा बदल आहे, मग बाकीच्या लोकांनाही अशा प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे, परंतु करायचं कसं हा प्रश्न कायम त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला असायचा. मग अशीच एक घटना घडली की जी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या मित्राचं लग्न होतं, ब्राह्मण मित्राचं. आणि या मित्राच्या लग्नामध्ये वरातीत जेव्हा ते निघाले छानपैकी नटून थटून, त्या काळामध्ये ज्योतिराव वरातीमध्ये निघालेले आहे आणि या ब्राह्मणांच्या बरोबरीने चालत आहे. आणि त्या वरातीमध्ये एका ब्राह्मणाने त्यांना बघितलं की हा काय आपल्याला दिसत नाही, हा वेगळा कोणीतरी दिसतोय. आणि त्यामुळे त्या ब्राह्मण वर्गाने म्हणजे एकाच नाही तर अनेकांनी त्यांना या वरातीतून फुसफुट लावला, ढकलून दिलं. आणि मग ज्योतिबांच्या मनात असं आलं की आतापर्यंत मी जे शिक्षण घेतले त्यापेक्षा कमी शिक्षण घेणारे लोक या वरातीमध्ये आहेत. मग मी जे शिक्षण घेतले त्या शिक्षणाचा फायदा होतो. म्हणजे मी शिक्षित असूनही मला जर अशी वागणूक मिळत असेल केवळ कनिष्ठ वर्गामधला म्हणून, तर माझ्यापेक्षा कनिष्ठ शूद्र आहे, ज्या स्त्रियांना अतिशूद्र म्हटलं जातं, अशा अतिशूद्र स्त्रियांची तर काय अवस्था असेल. आणि त्यामुळे त्यांनी असा विचार करायला लागला की शिक्षणाशिवाय तर्म पाहिजे. आपल्याला शिक्षण हे या तळागाळातल्या लोकांना दिलं पाहिजे. दलित शोषित समाजाला जागं केलं पाहिजे की आपण गुलाम आहोत, याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे. आणि त्यामुळे ज्योतिरावांच्या मनात या शिक्षणाचं वार सतत फिरत राहील. आणि मग त्यांनाही त्यांच्यासारखे समविचारी जे लोक होते ते मिळाले मित्र. आणि त्यांनी हा विचार केला की नाही, आपण काही ना काहीतरी हे केलं पाहिजे. आणि हे करत असताना त्यांच्या सुद्धा या मनामध्ये त्यांचा जो प्रभाव पडलेला आहे तो प्रभाव आहे थॉमस पेन यांचं राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक आहे. म्हणजे मानवाचा अधिकार, त्याला मराठीचा अर्थ आहे मानवाचा अधिकार. मानव म्हणजे सगळे, स्त्री पुरुष लहान मुलं सगळे, लहान सगळ्यापासून माणूस आहे. आणि मग एका माणसाला अशा प्रकारची वागणूक आणि दुसऱ्यांना अशी वागणूक असं का, हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर आला.
आणि हे सगळं कशामुळे आहे तर अज्ञानामुळे. फक्त ब्राह्मण वर्ग शिकलेला आहे, बाकीच्यांना कोणाला शिक्षण नाही. जेव्हा यांनी मॅकॉलॉजीने जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा कनिष्ठ वर्गाला त्यावेळेला शिकायला संधी मिळाली. आणि ही संधी ज्या ज्या लोकांनी घेतली त्यांच्या विचारांमध्ये फरक पडला. त्यांचे काही ब्राह्मण मित्रही होते. मग त्यांनी असं ठरवलं की नाही, आता शाळा सुरू केली पाहिजे. आणि वयाच्या 21व्या वर्षी ज्योतिरावांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. किती साली केली? किती साली केली आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 1 जानेवारी 1848. बघा काय केला विचार, फक्त आधी महिलांना शिक्षण देऊ. का बरं असा विचार केला असेल त्यांनी? कारण महिला ही दोन्हीकडचं खऱ्या अर्थाने प्रगती करू शकते. म्हणजे माहेरचीही प्रगती करू शकते आणि सासरचीही प्रगती करू शकते. हा विचार त्या काळामध्ये ज्योतिबांच्या मनात आला आणि म्हणून स्त्रीला शिकवलं पाहिजे, म्हणून मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली. आणि ही शाळा सुरू केल्यानंतर त्यांनी परत दुसरी आणखीन एक मुलांची शाळा सुरू केली. म्हणजे अशा एकामागे एक त्यांनी शाळा सुरू केलेल्या आहेत. आणि मुलींची पहिली शाळा सुरू केली तेव्हा फक्त 7 मुली या शाळेमध्ये होत्या. त्या ज्योतिबा शिकवायला जायचे फक्त, कारण मुलींना पाठवायला लोक तयार नव्हते. आपल्याला माहितीये की त्यांचे जे गुरु आहेत लहुजी वस्ताद साळवे यांनी त्यांची जी पुतणी आहे मुक्ता साळवे तिला पोत्यामध्ये बांधून पाठीवर घेऊन गोणी तिला शाळेत सोडवलेला आहे. म्हणजे किती भीती असेल बघा लोकांच्या मनात. असं का करावं लागलं तर मुलीला शाळेत पाठवतो म्हणून लोक अजून काही करतील, हा विचार त्यावेळेला इतकी दहशत आपल्या लोकांमध्ये शिक्षणाबद्दलची ओढ निर्माण होऊ नये अशी दहशत त्यांनी बसवली. आणि मग अशा प्रकारे मुलींच्या शाळेमध्ये मुलींची संख्या वाढू लागली. म्हणजे 7-8 वरून जवळजवळ 35 मुली त्या शाळेमध्ये जातात. आधी ज्योतिबा जायचे, त्यांना त्या मुलींना सोडवायला आणायला तिथं शिपाई ठेवला जायचा, कारण कोणी काही करू नये. त्या काळात तर खूप भीती होती. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, आपली जी पत्नी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पहिली मुख्याध्यापिका पहिली शिक्षिका सावित्रीबाईंना घरी शिकवायला सुरुवात केली. शिकवायला सुरुवात केली कशी तर शेतात गेल्यानंतर जमिनीवरती काठीने अक्षरं गिरवून सावित्रीबाईंना शिकवलं. नंतर त्यांना शिक्षण दिलं, पुढचं प्रशिक्षण त्यांनी दिलं. पण सुरुवात केलेली आहे की मातीमध्ये काठीने अक्षरं गिरवून सावित्रीबाई शिकल्या. बघा एकमेकांचं प्रेम, एकमेकांवरचा विश्वास, एकमेकांसाठी केलेला त्याग हे आपल्याला या कृतीतून आपल्याला दिसून येतं. ज्योतिबांनी जसं सावित्रीबाईंना सांगितलं की तुला आता शिकायचंय, त्यावेळेचे विचार काय होते की स्त्रिया कुठे शिकतात ना, स्त्रियांना कुठे शिक्षण आहे, मी कसं काही शिकणार, मला कोण शिकवणार, मी आहे. बघा ज्योतिबाने विश्वास दिला, मी आहे, मी तुला शिकवणार, मी तुझा गुरु होईल, मी तुझा शिक्षक होईल, तू शिकायचंय. ज्योतिबांचे हे शब्द अगदी लिहिलंय त्यांनी झेलले आणि स्वतः शिकल्या. नुसत्या स्वतः शिकल्या नाही तर त्यांनी इतरांना साक्षर केलं की ज्यामुळे आपण सर्व या ठिकाणी इतकं छान नोकऱ्या करून घरचं सांभाळून सगळं करत आहोत, आजही आनंदी आहोत. हा जो आनंद आहे हा आनंद आपल्याला सावित्रीबाईंमुळे आणि महात्मा फुलेंमुळे मिळालाय. त्यानंतर संविधानाने आपल्याला बाबासाहेबांनी दिलं. जे आहे कार्य तर पतीवर विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल सावित्रीबाईंनी टाकलं. ते जे जे सांगतील ते ते त्यांनी ऐकलं. जो जो त्यांना त्याग करावा लागेल तो त्याग करायला त्या कायम तयार झाला. 2 प्रसंग फक्त या निमित्ताने मी सांगेन की ज्या वेळेला गोविंदरावांनी शाळा सुरू केली, सगळे जे ब्राह्मण लोक होते ते गोविंदरावांचे कान भरायला लागले. तुझा मुलगा असं काम करतोय, त्याच्या बायकोला पण शाळेत पाठवतोय आणि हे काही चांगलं नाही, धर्माच्या विरुद्ध आहे आणि हे जर केलं तर अगदी बरोबर नाही, खूप मोठं पातळ तुझ्या हातून घडणार. हा असं सांगितल्यामुळे गोविंदरावांना काळजी वाटली. गोविंदरावांना एका बाजूला असं वाटत होतं की ज्योतिबा करतो हे काम बरोबर आहे, चांगलं आहे, पण दुसऱ्या बाजूला धर्माचा बडगा असल्यामुळे त्यांना वाटतंय तो जरी चांगलं काम असलं तरी आपल्या हातून पाप तर घडत नाही ना.
म्हणजे तेही अज्ञानीच होते ना. त्यांना शिक्षणाचं महत्व काय, जरी नुसतं वाटलं ज्योतिबाने शिकावं तरी वैचारिकता तशी नव्हती. आणि त्यामुळे या धर्माच्या बडग्यामुळे लोकांचं ऐकल्यामुळे गोविंदरावांनी सांगितलं, ज्योतिबा तू जे हे काम करतोयस ते काम एक तर बंद कर, नाहीतर मग माझं घर तुला सोडावं लागेल. मग हा निर्णय कसा आहे, गोडीतच सांगितलं, परंतु त्याच्यामध्ये एक वेगळी काय म्हणतो आपण धमकी होती. तुला करायचं असेल तर घराबाहेर जावं लागेल, आणि सोडायचं असेल तर मग तुला घर मिळेल. ज्योतिबाने एका क्षणाचाही विचार न करता घर सोडायची तयारी दाखवली. परंतु हे दाखवताना सावित्रीबाईंना सुद्धा त्या विचारामध्ये स्वातंत्र्य दिलेलं. काय सांगितलं की बाबांनी सांगितलं आपल्याला घर सोडायला, मला सोडायला सांगितलंय. तुलाही माझ्या बरोबर यायचं असेल तर तू येऊ शकतेस, हा निर्णय तुझा आहे. बघा तिथे स्वातंत्र्य दिलंय. त्या काळामध्ये महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीला किती स्वातंत्र्य दिले बघा, वैचारिक स्वातंत्र्य. आणि सावित्रीबाईंनी असं ठरवलं की हे काम चांगलं आहे, त्यांच्याही लक्षात आहे, आणि हे काम आपल्या पतीबरोबर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला हे घर सोडावं लागेल. अंगाच्या कपड्यानिशी दोघेही घराबाहेर पडले आणि शिक्षणाचं जे सत्र त्यांनी सुरू केलेलं हे चालूच ठेवलं. त्या काळामध्ये आपल्याला माहिती की शिक्षित झाले सगळे, शिक्षण सुरू झालं, मुली यायला लागल्या, शिकायला लागल्या. मुक्ता साळवेचा निबंध हा जगजाहीर झाला त्यावेळेला लिहिलेला. अनेक प्रश्न त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलेले आहेत, ते पत्र आपण काही वाचणार नाही. पण अशा प्रकारे ज्योतिबांनी केलेली शाळा, सुरू केलेली जी शाळा आहे ती शाळा म्हणजे तसं बघितलं तर त्यावेळच्या मनोवाद्यांच्या विचारांवर क्रांतीचा असूड त्यांनी ओढलेला आहे की आता आम्ही थांबणार नाही, तुम्हाला प्रत्येक वेळेला या असूडाचे फटके बसणार आहे. आणि त्यामुळे एकामागून एक त्यांनी शाळा सुरू केल्या. आणि मग त्यांनी भिडेवाड्याची शाळा सुरू केलेली होती. आज आपण बघितलं तर तिथलं काम सुरू आहे. आपण महिलांनी पुरुषांनी अनेक आंदोलनं त्या ठिकाणी केलेली आहेत. आणि ही आंदोलनं खऱ्या अर्थाने काही का करणार त्याचा पडदा दाखवून आपल्या आंदोलनाचा की भिडेवाडा हे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं स्मारक व्हावं म्हणून आता काम तिथे चालू आहे. जे काम चालू आहे तिथे आपण प्रत्येकाने बघून यावं. गंजपेठेतलेही त्यांचं घर स्मारक केलेलं आहे. पण ज्या ठिकाणी पहिली शाळा सुरू केली ती शाळा सुद्धा आता सावित्रीबाईंचं आणि ज्योतिबांचं स्मारक होणार. तर हे काय आहे की त्यांच्या म्हणजे जसं आपण म्हणतो तथागत असं म्हणतात की जसं आपण कर्म करतो कुशल कर्म, ते कुशल कर्म तुम्ही करत राहा. तसं हे कुशल कर्म महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी केलेलं आहे. मग एवढंच करून ते शिक्षण करून थांबले नाही. तर भिडेवाड्यांमध्ये शाळा सुरू होती, मुलींची संख्या वाढू लागली. आता शाळा परत दुसरीकडे भरवायची तर जागा हवी. त्यांचा एक मित्र होता चिपळूणकर नावाचा, त्याने आपल्या वाड्यात त्यांना शिक्षणासाठी दिला, शाळा सुरू करण्यासाठी. त्यावेळेसचे ब्राह्मण सगळेच असे वाईट नव्हते. काही जे पुरोगामी विचारांचे होते त्यांना त्याचं महत्व कळलेलं होतं. आणि त्यामुळे या चिपळूणकरांना आपल्या वाड्यात शिक्षणासाठी या ज्योतिरावांना दिला आणि तिथे मुलींची शाळा सुरू झाली. त्यानंतर त्यांनी अनेक काम खरं तर केलेलं आहे. शिक्षणाचं काम तर केलंच, परंतु त्याबरोबर नुसतं शिकून चालणार नाही, तर ही जी समाज व्यवस्था आहे, प्रस्थापित लोकांचं जे प्रस्थ आहे ते जर आपल्याला मोडून काढायचं असेल तर आपल्याला पत्रक काढणं खूप गरजेचं आहे. जसं आपल्याला बाबासाहेबांनी पहिलं पत्र काढलं मुक नायक. का नाव दिलं? हे सगळे मुके आहेत, त्यांचा नायक आहे पत्रक म्हणजे. हे मुके बोलायला लागले. तर तसं या ज्योतिरावांनी सुद्धा पत्रक सुरू केलं आणि त्यामध्ये अनेक पत्रक सुरू केलं. त्यावर त्यांनी काय केलेलं, पुस्तकं लिहिली. आपल्या सगळ्यांना त्या पुस्तकांची नावं माहिती. ही जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी नेमकं थोडक्यात अगदी काय काय सांगितलं. तर त्यांनी पहिलं 1885 मध्ये, त्यावेळेचा इतिहास असं सांगतो की 1885 मध्ये आताची जी काँग्रेस आहे तर ती काँग्रेसची स्थापना त्या काळामध्ये 1885 मध्ये झालेली.
त्याच काळामध्ये महात्मा फुले यांनी त्यावेळेस तृतीय रत्न म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे, ग्रंथ लिहिलेला आहे, नाटक लिहिलेलं आहे आणि या नाटकाद्वारे लोकजागृतीचं काम केलेलं आहे. तृतीय रत्न म्हणजे शिक्षण. या शिक्षणाने तिसरा डोळा, शिक्षण म्हणजे मानवाचा तिसरा डोळा आहे. दोन डोळ्यांनी फक्त आपण पाहतो, डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, तोंडाने बोलतो, पण ते स्वातंत्र्य आपल्याला नव्हतं. मंत्र ऐकायचे स्वातंत्र्य नव्हतं ना, काही चांगलं पाहण्याचंही स्वातंत्र्य नव्हतं, बोलण्याचं तर नव्हतं, शिवून घेण्याचंही नव्हतं. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये हे जे त्यांनी नाटक लिहिलं, हे नाटक अतिशय प्रभावीपणे देशामध्ये माणसाला शिक्षणाचं महत्व सांगण्याचं काम या नाटकाने खूप केलं. त्याच्या अगोदरच 1869 मध्ये त्यांनी आणखी एक ग्रंथ लिहिला, ते म्हणजे ब्राह्मणांचं कसब. कसब याचा अर्थ कौशल्य. कसबचा अर्थ आहे कौशल्य. ब्राह्मणांचं कौशल्य काय? कौशल्य आहे त्यांचं, तर लोकांना अज्ञानी ठेवायचं, त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा निर्माण करायची, त्यांच्यातलं अज्ञान कधीच दूर होणार नाही याचा प्रयत्न जास्तीत जास्त कसा करता येईल हा त्यांनी विळाच उचलला होता जसा काही. आणि त्यामुळे ब्राह्मणांनी केलेले हे जे काम आहे, तर देव, धर्म, कर्मकांड, भूत, प्रेत, भविष्य या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही हे जे काम करताय ते पूर्वी तुम्ही काहीतरी वाईट काम केले त्याचं पाप आहे, मग शिक्षण घेऊ नका तुम्ही. हे पूर्वाश्रमीचं पाप आहे. तुम्हाला जसं ठेवलंय, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुम्ही असेच आहात, ते तुम्ही असंच राहायचं, गावकुसा बाहेरच राहायचं, तुम्हाला शिक्षणाचा कुठलाही अधिकार नाही. आणि त्यामुळे या ज्या खोट्या आजही आपण बघतो, जसं आपण वाचू साहित्य, तसं आपल्याला कळतं की त्यावेळेला लोकांनी काय काय युक्त्या केलेल्या आहेत आपल्याला या सगळ्यापासून दूर ठेवण्यासाठी. साधी गोष्ट नाही. तथागतांचं सुद्धा जे ग्रंथ आहे, जे उपदेश आहे, जे शिकवण आहे, कितीतरी बदल त्याच्यामध्ये केलेला आज आपल्याला जाणवतो. आणि असंच काम ज्या वेळेला महात्मा फुलेंनी लक्षात आलं त्यांच्या की हे सगळं आहे थोकांड आहे, हे सगळं ब्रह्मकल्पना आहे, देव ईश्वर हे ते सगळं पाप पुणे सगळं खोटं आहे. आणि त्यामुळे या खोट्या कल्पनांमध्ये आपल्या या समाजाला मशगूल करून ठेवलं. तुम्ही हे करा, हे पूजा, ते करा, ते होईल, ते करा, ते होईल. गाडगे बाबा ह्याच्यावर खूप छान सांगायचे त्यांची कीर्तनात. तर त्यामुळे जर आपल्या समाजामध्ये अशा भ्रामक कल्पना जर आणखीन दूर झाल्या तर आपला समाज किती तळागाळाला जाईल. तर यासाठी त्यांनी काय केलं, शिक्षण दिलं आणि शिक्षणातून खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा दूर केली आणि म्हणून त्याची आपली प्रगती झाली. त्यानंतर 24 सप्टेंबर 1863 मध्ये 73 मध्ये सत्य शोधक समाजाची निर्मिती केली. नावच छान दिलंय, सत्य शोधक समाज. आणि आपल्या समाजाने कशाचा शोध घेतला पाहिजे? सत्याचा. खरंच देव आहे का? दिसतोय का आपल्याला? तो आपल्याशी बोलतोय का? तो काही सांगतोय का? हा नवस करा मग मी पावतो, असं काही नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की जे जे आमच्या इंद्रियांना दिसते, म्हणजे नाक, कान, डोळे, त्वचा, स्पर्श, जे काही असेल 6 इंद्रिय आहेत आपली, या इंद्रियांना जे जे दिसते, जे जाणवते, जे अनुभवते, ते सत्य आहे. आणि हे सत्य मानायला आपण शिकलं पाहिजे. हाच शिक्षणाचा खऱ्या अर्थाने प्रगतीचा मार्ग आहे. आणि म्हणून अशा प्रकारे सत्यशोधक समाजातून त्यांनी खूप छान प्रकारे लोकांचं प्रबोधन केलेलं आहे. त्याला अनेक जण नंतर मिळत गेलेले आहेत लोक, त्याशिवाय त्यांना हे कार्य करता आले. त्याचबरोबर 18 जुलै इसवी सन 1873 मध्ये त्यांनी आणखीन एक ग्रंथ लिहिला, तो म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड. हा जो शेतकऱ्यांचा आसूड, आसूड नाव दिलेले. आसूड काय करतो? फक्त फटके मारण्याचं काम करतो. मग शेतकरी फटके कसे मारणार? तर शेतकऱ्यांनी सुद्धा जागृत होऊन आपल्या शेतीचा सारा नेमका किती येतोय, कसा येतोय, कुठून जातोय, कसा द्यायचा आहे. तर हे जे भांडवलदार, हे जे सावकार आहेत, हे सावकार काय करतायत? तर आपली जमीन बळकावण्याचाच प्रयत्न करतात. कारण अडाणी लोक याच्यावर हाताचा अंगठ्याचा शिक्का मारा झालं काम. त्यावेळेला तेही नव्हतं जास्त. काहीतरी कर्ज द्यायचं शेतीसाठी,
आणि चक्रवाढ व्याजाने ते परत नाही देतच नव्हते, कारण त्यावेळेला आताच्या सारख्या सुविधा पण नव्हत्या, धरणं बांधलेली नव्हती, नंतर ती सुरू झालेली आहे. पण हा पाण्याचा प्रश्न जो आहे तो पाण्याचा प्रश्न असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी पिकवता येत नव्हत्या, कोरडवाहू जमिनी होत्या आणि मग त्यांची कर्ज वाढत जायची आणि ती जमीन या सावकाराच्या आणि जमीनदारांच्या घशामध्ये जायची. हे जे भांडवलदार होते या भांडवलदारांनी असं ठरवलं की साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करून या लोकांना काय करायचंय, या अज्ञानामध्येच ठेवायचं, त्यांच्या जमिनी आपण गिळंकृत करायच्या आहेत. आणि मग यातून जर शेतकरी त्याची जर सुटका करायची असेल तर त्यांचा आसूड आहे त्याचा त्याने वापर केला पाहिजे, म्हणजे शिक्षण घेतलं पाहिजे, शेतीचं शिक्षण त्याने घेतलं पाहिजे, सावकार काय करतोय, किती त्याच्यावरती सह्या करायला लावतोय तेही कळलं पाहिजे. आणि म्हणून शेतकरी जो वर्ग आहे या शेतकरी वर्गाला त्यांनी बहुजनांची सुटका केलेली महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण दिलं. मग काय केलं त्यांनी, तर बियाणं आपल्याला कशा प्रकारचं मिळतं आहे ते आपण बघितलं पाहिजे. आणि औषधं जी आहेत, शेतमालाच्या बाजारपेठा आहेत, ते बाजारपेठ सुद्धा महात्मा फुले यांनी निर्माण केल्यानंतर त्यानंतर शेतीमालाला योग्य भाव मिळतो की नाही, आजही ही ओरड आहेच आहे. आपल्याला काही आपण त्यातून सुटका शेतकऱ्यांची झालेली आहे. आपल्याला माहिती की विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये जिथं जिथं शेतीचा ज्या ज्या ठिकाणी जास्त हे आहे तिथे आत्महत्या करणारे शेतकरी आजही आपल्याला बघायला मिळतात. त्याचं कारण कुठलंही असते, पण शेतकरी आत्महत्या करतो याच्या मागचं नेमकं कारण काय आहे, तर हेच आहे की त्या ठिकाणी योग्य प्रकारचा शेतीमालाला भाव मिळाला नाही तर शेतीसाठी केलेला जो खर्च आहे तो काढणार कसा, नफा तर मिळतच नाही, निदान भांडवल घातलेलं ते तरी मिळालं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे या सगळ्यातून ज्योतिरावांनी त्यांचे योग्य भाव मिळावा म्हणून इंग्रज सरकारकडे हट्ट धरला आणि शेतकऱ्याला योग्य भाव मिळवून दिले. हे सगळं काम त्यांचं चालू होतं, लोकजागृतीचं काम होतं, शैक्षणिक प्रगतीचं काम होतं. हे काम चालू असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्या अस्पृश्यांना सुद्धा त्या काळामध्ये कशा प्रकारची वागणूक मिळत होती. आणि ही वागणूक 1818 मध्ये जरी पेशवाई नष्ट झालेली असली तरी सुद्धा पेशवाईचे त्यांनी घालून दिलेले नियम मनुस्मृतीमुळे आपल्याकडे काय तशाच पद्धतीने बघितलं जायचं. त्यावेळेला खूप वाईट अवस्था होती आणि त्यामुळे अस्पृश्यांना पाणवठ्यावर पाणी भरू देत नव्हते, आपल्या सगळ्यांना माहिती. आणि महात्मा फुले यांनी असं ठरवलं की नाही, आपण आपला हौद खुला करून देऊ. तो हौद आपण जर गेलो घनपेठेमध्ये तो हौद आपल्याला बघायला, तो हौद कसं आहे, आपल्या मानसिकता किती गुलामगिरीत आपण कितपत पडलेलो होतो. तर महात्मा फुले यांनी स्वतः तो हौद खुला करून दिला. लोक त्या ठिकाणी आजूबाजूला उभे होते, आपले अस्पृश्य लोक, अंगावर कपडे नाही, फाटके तुटके कपडे, ते मडकं किंवा एखादं भांड जन्मलं असेल ते चेपलेलं असेल किंवा आणखीन कशा अशा अवस्थेमध्ये ते उभे आहेत. खुला करून दिला हौद तरी सुद्धा लोकांनी ते पाणी घेण्याचं धाडस केलेलं बघा. म्हणजे आपल्या लोकांमध्ये मी जर हे केलं तर मला मार बसेल, मला काय होईल, म्हणजे इतकी दहशत, त्या गुलामीची दहशत एवढी त्यांच्या आपल्या लोकांच्या मनामध्ये होती. शेवटी ज्योतिरावांनी त्या एका व्यक्तीच्या हातून भांड घेतलं, हौदामध्ये उडवलं आणि ते भरून दिलं. म्हणजे बघा, जेव्हा महात्मा फुलेंनी हे काम केलं त्यावेळी बाकीचे अस्पृश्य लोक मग त्यांना आनंद झाल्यानं त्यांनी पाणी भरले. जे हे धाडस करण्याचं त्या काळामध्ये ज्योतिबांशिवाय कोणीही केलेलं नाही. आणि त्यामुळे ज्योतिबांचं जे कार्य आहे, आज जर आपण अशा प्रकारचा विचार केला तर आजची आपली मानसिकता कशी वेगवेगळी बदलत गेलेली आहे. आलेल्या पाहुण्याला सुद्धा लवकर पाणी मिळेल का नाही शंका आहे अलीकडे. आज कसं समाज बदलत चाललाय, आपण शिकलो, सवरलो, शहाणे झालो, परंतु काही ठिकाणी सगळ्याच आपल्या बुद्धिस्ट घरांमध्ये आहे असं नाही, पण कुठेही आपण गेलो तर आपल्याला पाणी मिळेलच का नाही, मागावं लागतं पाणी द्या, अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. त्यावेळेला महात्मा फुल्यांनी अस्पृश्यांना पाणी मिळावं म्हणून त्यांचा स्वतःचा हौद खुला करून दिला आणि अशा प्रकारे काम केलेला. आणि त्याचमुळे त्यांचा जो सत्कार झालेला आहे, आणखी त्यांची कामं आहेत ती सांगण्याआधी सत्कार आपण काय झालं त्याचं कारण आपण सांगतोय की कुठलंही काम हे लोककल्याणाचं जेव्हा आपण करू, स्वार्थासाठी नाही, निस्वार्थीपणे समर्पित होऊन
जेव्हा आपण काम करू त्यावेळेस त्या कामाचं खरं मोल ठरतं. तो ती व्यक्ती स्वतः करत नाही, बाकीच्या व्यक्ती करतात. त्यामुळे बहुजन समाजाला एक मोठा देव मिळाला, महात्मा मिळाला होता. महान आत्मा आहे, यांनी आपल्याला पाणी दिले, शिक्षण दिले, हे माणसासारखं वागणूक मिळते आपल्याला, आणि हे सगळं यांनी दिलेलं आहे, तर आपण त्यांना महात्मा असे म्हणतो. मग लोकांनी ठरवलं की नाही, आपल्याला आता त्यांना महात्मा ही पदवी द्यायची आहे आणि त्यांचा सत्कार करायचा. कधी करायचा? तर ज्या वेळेला महात्मा फुले यांचं वय 60 वर्ष झालं त्यांना. आपण सुद्धा 61 साजरी करतो आपली, तशी त्यांची ती 61 साजरी करायला लोकांनी एकत्र सगळे जमा झाले, त्यांची मित्रमंडळ आणि सगळा बहुजन समाज एकत्र झाला, त्यांचा सत्कार केला. आणि या सत्काराला त्यावेळेची इंग्लंडची जी राणी होती तिचा नातू त्या ठिकाणी आलेला आहे आणि या नातूच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार. हा जो नातू आहे त्याचं नाव आहे ड्यूक कॅनॉट. आणि या कॅनॉटच्या समारंभासाठी खर्च करायचा होता, त्याचा सत्कार करण्यासाठी. महात्मा फुले म्हणाले की कशाला सत्कार करता तुम्ही? काही जण म्हणाले ठीक आहे, काही जण म्हणाले नाही नाही, त्यांचा सत्कार झाला पाहिजे, महाराणीचा नातू आहे. पण महात्मा फुले म्हणाले ठीक आहे. आणि मग महात्मा फुले त्यांच्या स्वतःच्या सत्कार समारंभाला, आपला सत्कार असेल तर आपण छान नटून थटून जात आले, त्यावेळेला महात्मा फुले यांनी वेश कसा घातला असेल? फाटकी कपडे घातले, पेटा सुद्धा मळलेला, अंगावरची कपडे मळलेली, घोंगडी टाकलेली ती सुद्धा मळकी फाटकी अशी. आणि अशा वेशामध्ये ते या सत्काराला गेलेले आहेत. असं का बरं केलं त्यांना? असं त्या कानातलं सांगायचं होतं की हे जे आहे हे आमच्या भारत देशातला जो जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी, तो असा आहे, इतका गरीब आहे, त्याच्या बाजूने तुम्ही काही करणार की नाही, त्याच्यासाठी तुम्ही सुधारणा करणार की नाही? आणि असं जर चित्र आमचं बदलायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि मग या मोठ्या जनसमुदायामध्ये या लोकांनी ज्योतिबारावांना ही महात्मा ही पदवी दिलेली आहे. अशी तशी नुसती लावलेली नाही. आपल्याला माहिती आहे महात्मा दोनच आहे, एक महात्मा गांधी आणि एक महात्मा फुले. महात्मा गांधींना महात्मा त्यांच्या लोकांनी म्हटलेलं आहे, त्यांना पदवी लोकांकडून मिळालेली नाही. फरक आहे हा, तो आपण लक्षात घ्यायचा. आपण त्यांना महात्मा म्हणायचं नाही म्हणायचा हा भाग नंतरच आहे, पण महात्मा पदवी लोकांनी दिलेली आहे ज्योतिबांना. आणि ही महात्मा पदवी मोठ्या टाळ्यांच्या गडगडाटामध्ये त्या सभागृहामध्ये दणानून सोडलेला आहे. आणि अशा प्रकारे त्यांचा 61 महात्मा पदवी देऊन साजरी केली. जे असं कोणाचं सत्कार होऊ शकतो? तर जे लोककल्याणाचं काम करतात त्यांचाच होऊ शकतो. परंतु त्यांनी लोकांना असं सांगितलं की हा जो माझा सत्कार तुम्ही केलाय त्याचा जो खर्च आहे तो खर्च या शिक्षणासाठी, गोरगरीब लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी खर्च करा. म्हणजे तिथेही त्यांनी आपल्या स्वतःचा कधी म्हटलेलं आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की खरे महामानव कोण असतात ते असे असतात की कायम इतरांचा विचार करा. आणि त्याच कालावधीमध्ये त्याच्या आधी काही त्यांनी त्या दिवशी प्रश्न टाकलेला होता की ज्योतिबांचं जे नगरपालिकेमध्ये जे कालावधी होता तो किती सालचा होता? तर 1876 ते 1882 हा कालावधी त्यांचा. या कालावधीमध्ये त्या काळामध्ये जे इंग्रज अधिकारी होते हे इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांना असं वाटलं की या नगरपालिकेमध्ये जे सदस्य आहेत त्याची स्थापना जी झालेली आहे, ही स्थापना झाली आहे नगरपालिकेची 1857 आणि 1858 मध्ये खऱ्या अर्थाने नगरपालिकेचं काम सुरू झालं. 1858 पासून ते 76 पर्यंत कोणीही कनिष्ठ वर्गातला एकही सभासद या नगरपालिकेमध्ये निवडून गेलेला नव्हता. मग त्या काळी त्यावेळेसचा जो इंग्रज अधिकारी होता लॉर्ड रिपन याने स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना केली. आता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय काय येतं? तर ग्रामपंचायत येते,
नगरपालिका येते, नगर परिषद येते, म्हणजे गाव, तालुका, जिल्हा अशा प्रकारे ह्या ज्या संस्था आहेत आणि महानगर असेल तर महानगरपालिका. पुण्याची त्यावेळेस नगरपालिकाच होती आणि या नगरपालिकेमध्ये आता कनिष्ठ वर्गाच्या लोकांचं सुद्धा सभासदत्व असलं पाहिजे असा नियम त्यांनी केला. लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती तर केली, परंतु कनिष्ठ वर्गांना सुद्धा सभासद मिळावं यासाठी सुद्धा नियमच केला. आणि मग त्यावेळेला 1876 मध्ये महात्मा फुले निवडून आले नगरपालिकेमध्ये आणि 6 वर्षाचा कालावधी त्यांनी पूर्ण केला. यामध्ये त्यांनी बरीच काम केली. आपल्याला माहिती की काम त्यांचं दुसरं काही नव्हतं तर शेती ते करतच होते, परंतु त्याचबरोबर या बहुजनांना काम मिळावं म्हणून कॉन्ट्रॅक्ट घेत होते ते. आपल्याला माहिती की येरवड्याचा जो पूल आहे तो महात्मा फुले यांनी बांधलाय, खडकवासला धरण त्यांनी बांधलं. ते ही जी धरण आहे त्यावेळेला सुद्धा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे. बहुजन समाजातल्या लोकांना काम मिळेल, त्यांना 4 पैसे मिळतील, त्यांचं घर चालेल, त्यांचं पोट भरेल हा विचार करून ते कॉन्ट्रॅक्ट घेतले. म्हणजे तिथेही घेताना स्वतःचा विचार त्यांनी कधीच केला. आणि मग महापालिकेमध्ये निवडून आल्यानंतर सुद्धा त्या काळामध्ये नगरपालिकेच्या शाळा महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या आहेत. म्हणजे आज महानगरपालिकेच्या शाळा दिसतात त्या काळात सुरू केलेल्या आहेत. म्हणजे महात्मा फुलेंनी किती मोठं काम करून ठेवलेलं आहे त्याची जाणीव आज आपल्याला सुद्धा नाही, आपल्याला माहित नाही. आणि त्या काळामध्ये अनेक त्यांनी गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी शाळा तर सुरू केल्या आहेत, परंतु पुण्यातील पहिल्या नगरपालिकेच्या सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात पण त्यांनीच केली. आपल्या सगळ्यांना माहिती शिवाजीनगरमध्ये महात्मा फुले संग्रहालय आहे. तुम्हाला माहित असेल नसेल जाऊन बघा. शिवाजीनगरच्या आपला जो बालगंधर्वचा जो चौक आहे लक्ष्मी कॉलेजचा, तर त्याच्या पुढे थोडस आपण फर्ग्युसन कॉलेजकडे गेलं की डाव्या हातालाच संग्रहालय आहे. अजूनही आपल्या मुलांना आपण दाखवलेलं नाही कारण आपल्यालाच माहित नाही. हे जे आहे हा इतिहास जोपर्यंत आपण वाचत नाही, जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत आपल्याला माहित होत नाही. आणि त्यामुळं आपण आपल्या जयंतीच्या द्वारे आपल्या ज्ञानात भर पडण्यासाठी आपण असे कार्यक्रम राबवत असतो. त्यासाठी आपलं प्रबुद्ध प्रेरणा विहार हे कायमच अग्रेसर असतं. त्या प्रबुद्ध प्रेरणा विहारासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. आपण आपलं कसं काढतो जोरात वाजवा म्हणजे आढळत आहे. तर अशा प्रकारे त्या काळामध्ये वाचनालय सुरू केले सार्वजनिक. त्याचबरोबर आपल्याला माहित नाही, म्हणजे मी सुद्धा वाचता असं लक्षात आलं माझ्या, ते आहे आपल्याला माहितच नाही. त्या काळामध्ये मद्रासमध्ये म्हणजे आजचं चेन्नई या ठिकाणी पशुवैद्यक महाविद्यालय होते. म्हणजे प्राण्यांचं त्यांना कसं बरं करायचं, डॉक्टर तयार करायचा प्राण्यांचा, तर ते महाविद्यालय तिकडे होते. ते आपल्या पुण्यात व्हावं यासाठी आग्रह धरला आणि तो कायदा नियम मंजूर करून घेतला ठराव. बघा हे त्या काळात महात्मा फुलेंची दूरदृष्टी किती होती आणि ही दूरदृष्टी आज आपल्यामध्ये आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला ठरवायचं. आणि म्हणून अशा प्रकारे अनेक गोष्टी महात्मा फुले यांनी केल्या. सावित्रीबाईंच्या मदतीने आपल्या सगळ्यांना माहिती त्यांच्या वाड्यामध्ये त्यांनी विद्याश्रयांची सोय केली. त्यांना मूल जन्माला घालून तुम्ही गेला तरी चालेल असं सांगितलं, म्हणजे अनाथालय सुरू केलं. विधवा स्त्रियांचं बाळंतपणही त्यांनी केलं आणि त्यातलाच एक मुलगा काशीबाईचा दत्तक घेतला कारण त्यांना स्वतःला मूल नव्हतं आणि म्हणून या दत्तक पुत्राला त्यांनी डॉक्टर केलं. ज्या अशा अनेक समाजोपयोगी जी कामं आहेत ती महात्मा फुले यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे त्या काळामध्ये लॉर्ड लिटन हे इंग्रज अधिकारी होते. त्यांनी असं ठरवलं की पुण्यामध्ये शेतकरी आजूबाजूला गाव खेडेगाव होतं आणि त्यामुळे त्या गावामध्ये शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी एक मोठी बाजारपेठ उभी राहिली पाहिजे. आणि मग त्यांनी एक बाजारपेठ तयार करायची, इमारत बांधली असं ठरवलं. आणि मग ती इमारत सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी इमारत सुरू झाली, इमारत बांधून झाली, पण तिथे जे गाळे शेतकऱ्यांसाठी केलेले होते हे गाळे जर भाड्याने द्यायचे असतील तर जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याला सवलत तुम्ही दिली पाहिजे. त्याला कमी दराने म्हणजे त्यावेळेसचा 1 रुपया असेल तर तुम्ही 50 पैशांनीच तो गाळा त्यांना द्या असा ठराव करून घेतला. महापालिका म्हणजे नगरपालिकेमध्ये अशा प्रकारचा ठराव त्यांनी करून घेतला आणि तो पूर्णत्वास
बसनेला. म्हणजे बघा त्यावेळेला सुद्धा शेतकऱ्यांचा त्यांनी एवढा मोठा विचार केलेला आहे, ठराव केला आणि तो ठराव मंजूर करून घेतला आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना ते गाळे मिळालेले आहेत. त्यावेळेचे 50 अजूनपर्यंत ते भाडं जास्त वाढले नाही, आता वाढवलं असेल, पण त्या काळामध्ये पणण्याचे मार्केट बांधलेलं आहे, पुणे मार्केट आपण त्याला म्हणतो. त्याचं आधीचं नाव होतं रे मार्केट. रे मार्केट होतं, नंतर मग त्याचं महात्मा फुले मार्केट असं नाव झालेलं आहे, मंडई ज्याला आपण म्हणतो ती. परंतु आज जर आपण बघितलं नाव मंडई महात्मा फुले मंडई असं आहे. आज जेव्हा आपण जातो त्यावेळेस महात्मा फुल्यांच्या ऐवजी टिळकांचा पुतळा तिथे बसवलेला आपल्याला दिसतो. मग याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? बघा, महात्मा फुलेंनी ही एवढी मोठी बाजारपेठ लोकांना उपलब्ध करून दिली, त्यासाठी ठराव करून घेतला. परंतु तिचं नाव महात्मा फुले मंडई असलं तरी पुतळा मात्र त्या ठिकाणी टिळकांचा आहे. ही गोष्ट आपण मुद्दाम लक्ष वेधून घेण्यासारखी आहे. ज्योतिबांनी ही जी सगळी कामं केलेली आहे, ही सगळी कामं करताना सावित्रीबाईंची मोलाची साथ त्यांना मिळाली, त्याशिवाय ते करू शकले नाही. आणि नुसती सावित्रीबाईंची नाही मिळाली तर त्यांचे जे मित्र होते त्या सर्व मित्रांची त्यांना साथ मिळाली आणि म्हणून ते काम त्यांनी केलेलं आहे. तर हे करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण रात्रंदिवस एखादं काम करतो, आता जयंतीचे कार्यक्रम आहेत आपल्या अर्थकायांची, अवचरे सरांची खूप धावपळ होती, कधीतरी थोडंसं बसावं वाटतं, आराम करावं वाटतं. अखंडपणे ते काम करत असतात, आपली सगळी कार्यकारिणी त्यासाठी धावत असते. परंतु जे नेतृत्व करतं त्या माणसाला झोप नसते. जोपर्यंत आपला कार्यक्रम पार पडत नाही तोपर्यंत त्याला झोप नसते. आणि मग हे जे रात्रंदिवस आपण त्यावेळेला त्या काळामध्ये या सगळ्या समाज रूढी परंपरेच्या पलीकडे जाऊन जेव्हा एखादा माणूस काम करतो त्याला कशी झोप लागते, त्याचं आरोग्य कसं राहील. तरी देखील त्यांचं आरोग्य व्यायामामुळे चांगलं राहिलं होतं. पण वयाच्या 63व्या वर्षी 28 नोव्हेंबर 1889 मध्ये ते आजारी पडले. त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला बघा. आणि मग त्यांच्या उजव्या अंगावरून वारं गेलं, उजवा हात पाय चालत नव्हता. पण तरी सुद्धा हे जे सत्यशोधक समाजाचं काम त्यांचं चालू होतं. सत्यशोधक समाजामध्ये कुठल्याही बामणाकडून लग्न करून घेत नव्हते, त्यांनी नागाचाही संप केला. त्या काळामध्ये विधवा स्त्रिया ज्या आहेत त्या फक्त ब्राह्मणांच्या विधवा स्त्रिया सती जात होत्या. लक्षात घ्या, ही खूप मोठी गोष्ट आहे. बहुजन समाजातली एकही स्त्री त्या काळामध्ये सती गेलेली नाही, हा इतिहास. फक्त ब्राह्मणांच्या स्त्रिया, ब्राह्मणांचेच लोक त्यांच्यावर अत्याचार करत होते आणि त्यांना सती जायला भाग पाडत होते. खूप क्रूरता त्या वेळेला होती, ते आपण सगळे वाचतो त्यामुळे आपल्याला ते माहिती आहे. तर अशा प्रकारे महात्मा फुलेंनी एवढं काम करत असताना त्यांना हा जो आजार झाला तरी सुद्धा त्यांनी डाव्या हाताने लिहायला सुरुवात केली. हे किती त्यांचं जीवन जे आहे आपल्याला प्रेरणा देणार. आपण काय करतो याचा विचार करण्यासारखा आहे की ज्योतिबांनी इतकं करून ठेवलं आपल्यासाठी, आपण नेमकं काय करतो. आपण फक्त विचार ऐकतोय का, आपण ते कृतीत कधी आणणार आहोत. त्यांनी दत्तक मुलगा घेतला काशीबाईचा की जिच्यावर अन्याय झालेला होता, त्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलेला आहे. आज आपण विधवा स्त्रियांची सुद्धा स्थिती आजही चांगली नाही, विवाहित स्त्रियांची स्थिती अजूनही चांगली आहे. लहान मुलींपासून मात्र महिलांपर्यंत कुठल्याही स्त्री सुरक्षित नाही. आज जर आपण बघितलं की बंधू बाबाच्या मागे लागून किती स्त्रियांचं स्वतःचं जीवन उद्ध्वस्त केलंय सुशिक्षित असून, काय आपल्या त्या शिक्षणाचा उपयोग आहे. मग आपण काय केलं पाहिजे, आपण हे विचार ऐकून आपल्या विचारांमध्ये आपल्या कृतीमध्ये बदल घडवून आणला की पाहिजे की नको. तर आपण सुद्धा सावित्रीबाईंसारखं धाडस आपल्यामध्ये आलं पाहिजे. जिथं चूक तिथं चूक म्हणता आले पाहिजे. आपल्याला घरात असेल, बाहेर असेल, समाजात असेल, आपल्या कुटुंबात असेल, कुठेही असेल तरी आपले विचार परखडपणे आपल्याला मांडता आले पाहिजे. आपलं मत आपल्याला देता आलं पाहिजे. ती निर्भयता आपल्यामध्ये आणण्याचा या निमित्ताने आपण प्रयत्न करणार आहोत की आपल्याला हे आलं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे. आपला निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा एखादी गोष्ट, मुलाला कुठल्या शाळेत कॉलेजला घ्यायचं हा निर्णय दोघांनी मिळून घ्यायचा असतो, पण काही ठिकाणी एकटे वडीलच घेतात, आईला माहितच नसतं कुठलं माध्यम घ्यायचं, इंग्रजी घ्यायचं का मराठी घ्यायचं का अजून कुठलं घ्यायचं. पण ही जी अवस्था आजही आहे ती आपली वैचारिक गुलामी आहे स्त्रियांची. त्यांनी त्यातून जागा होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून
सावित्रीबाईंनी हे जे निर्भयता दाखवली, आपल्याला सावित्रीबाईंचा इतिहास सगळा माहितीये, त्या इतिहासाकडे आपण जाणार नाही, पण आपल्याला त्यांचा धाडसीपणा, त्यांची निर्भयता, त्यांचा सडेतोडपणा, कणखरपणा, त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास, त्यांचा त्याग हा आपल्या अंगी बाळगण्याचा प्रयत्न आपण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा ते आजारी पडले ज्योतिबा, त्यावेळेला त्यांना त्यांचा जो मित्र होता डॉक्टर विश्रामरावजी भोगले, त्या डॉक्टरचं नाव, त्यांनी उपचार केले. बरेच दिवस, बरेच महिने ते उपचार करत होते, परंतु या विश्राम साहेबांनी, डॉक्टरांनी अजिबात फी घेतलेली नाही. म्हणजे त्या महात्मा फुलेंवरचं प्रेम केवढं आहे बघा, केवढा विश्वास आहे. या माणसाने आयुष्य घालवलं सगळं समाजासाठी, मी का त्यांच्याकडून फी घेऊ. आज आपण एखाद्याचं काम केलं तर त्याला आपण म्हणतो मी तुझं हे काम केलं, मी तुझं हे काम केलं, म्हणजे आपण जसं काही त्याच्यावर उपकारच केले, ही भावना आपल्या मनामध्ये असते. ही परोपकाराची भावना आपण करतो. माझं काम आहे, मी तर मदत करू शकतो, आपण ती केली पाहिजे, पण त्याचा उच्चार मात्र करता काम नाही. आणि म्हणून ह्या विश्राम गोले यांचं खरंच आपण मनापासून त्यांचं हे प्रेरणा घेतली पाहिजे की असं जर आपल्या हातून एखाद्याचं काम होत असेल तर त्याचा उच्चार न करता आपल्याला ती भावना निर्माण आपल्या मनामध्ये करणं हे गरजेचं आहे. आणि मग ज्योतिबांची तब्येती सुधारणा झाली नाही आणि मग 28 नोव्हेंबर 1890 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी इतकं करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी, तर ते करण्याची आज गरज आहे. आता इतके वर्ष आपण नाही केले, पण आजपासून सुद्धा आपण करू शकतो. 200वी जयंती आपण जेव्हा साजरी करायची आहे त्यांची, त्यावेळेला ती जयंती साजरी करण्यासाठी वर्षभर त्यांच्या विचारांचं जागर का बरं आपण करू नये. नुसतं विचारांचं जागर न करता ते विचार आपल्या स्वतःमध्ये उतरवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जे 63 वर्षाच्या आयुष्यामध्ये 43 वर्ष त्यांनी समाजासाठी काम केलेलं आहे, जे साधी गोष्ट नाही. आपण म्हणतो तथागतांनी 40 वर्ष त्यांनी काय केलेलं आहे, 45 वर्ष असेल, 40 वर्ष असेल, त्यांनी आपल्याला धर्म दिलेला आहे आणि संपूर्ण जगावरती धर्मराज्य निर्माण केलेलं आहे. तर आपल्याला निदान आपल्या कुटुंबात, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या समाजामध्ये, आजूबाजूच्या लोकांमध्ये या महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे विचार जरी पेरता आले तरी मला वाटतं आपली ही जयंती साजरी झाली असं म्हणता येईल. मध्यंतरी एक प्रश्न निर्माण झाला होता आपल्या सगळ्या व्हॉट्सअपवर, टीव्ही मध्ये. पोंक्षेंनी जे वक्तव्य केलं, मनुस्मृती जर वाचली असती तर जाणणाऱ्यांनी ती जाळली नसती. पण ज्योतिबांनीच असं लिहून ठेवलेलं आहे, ते फक्त मी वाचून दाखवते आणि माझ्या या भाषणाचा विराम. महात्मा फुले त्यावेळेला निर्भीडपणे असं सांगतात, सत्य तोच धर्म करावा कायम, सत्य तोच धर्म करावा कायम, मानवा आराम सर्वथा. सत्याने तुम्ही वागलात तर तुम्हाला कशाचीच भीती नाही. खोटं बोललात की भीती आहे, भ्रष्टाचार केला की भीती आहे, अनितीने वागलात की भीती आहे. पण सत्याने जर वागलात तर तुम्ही कसं आहे, सुखदायी जीवन जगू शकता. मानवा आराम सर्व ठाई, कुठेही जा तुम्हाला सन्मान मिळेल. मानवाचा धर्म सत्य हीच नीती. महात्मा फुले असं म्हणतात, मानवाचा धर्म सत्य हीच नीती, बाकीचे पुनीती ज्योतिमा. सत्य हाच धर्म, धर्म सत्य हीच नीती, बाकीची पुनीती ज्योती म्हणे. आता तरी तुम्ही मागे घेऊ नका. म्हणजे आता जी शिक्षणाची ज्योत मी पेटवलेली आहे ती तशीच पुढे न्या, विझू देऊ नका. जागृतीचा विस्तव कधीही विझू द्यायचा नाही. आणि म्हणून ज्योतिबा असं म्हणतात, आता तरी तुम्ही मागे घेऊ नका, धिक्कारून टाका मनुमता. मनुमता हा शब्द वापरलाय. मनुमता म्हणजे मनुस्मृतीमध्ये दिलेलं जे जे आहे ते तुम्ही काय करा, धिक्कारून टाका, अजिबात घेऊ नका आणि पडखरपणे बोलायला शिका. शिक्षणाने तुम्हाला ते धाडस येईल. धिक्कारून टाका मनुमता. पुढे ते असं म्हणतात, मांग महार निंदा ठाई व्यथा. ही जी मनुस्मृती आहे या मनुस्मृतीमध्ये शूद्राती शूद्र म्हणजे अस्पृश्य आणि स्त्रिया यांना तशी बेकार वागणूक त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि त्यामुळे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तर नव्हताच नव्हता, पण अन्याय किती करावा
बोललं मंत्र नुसतं ऐकलं तर शिस्त कानात ओतलं जायचं आणि मंत्र म्हटला तर जीभ कापली जायची. रस्त्यावर विटाळ म्हणून पाठीला झाडू आणि गळ्यात मडकं बांधणं ही कसली आहे धर्मामध्ये धर्मनीती. आणि म्हणून हे सगळं तुम्ही धिक्कारून टाका. जाळी आड ग्रंथाचं अग्नीमध्ये. महात्मा फुले काय म्हणतात, हा जो ग्रंथ आहे तो अग्नीमध्ये जाळून टाका. मला वाटतं बाबासाहेबांनी हा सगळा इतिहास वाचला आणि मग 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं. आणि म्हणूनच महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानलेला आहे की असं काम करणारा एखादा व्यक्ती निर्माण होऊ शकतो. मीही समाजासाठी हे काम करू शकतो आणि मानवाची मुक्ती करू शकतो या गुलामीतून. आणि म्हणून या अशा या क्रांतिकारकांचा उपदेश आजही तेवढाच आपल्याला लागू आहे. तर हा उपदेश आपण घेऊन त्यांचे जे सांगणं आहे ते आपण फक्त अविद्या म्हणजे विद्या घेतली आहे, आपण शिक्षण घेतलंय म्हणून आपण शहाणपण आलंय असं नाही. आजही बऱ्याच स्त्रिया अंधश्रद्धेच्या मागे आहेत. हे केलं तर असं आहे, ते आपल्या मैत्रिणी आजूबाजूच्या कशा असतात, आपल्याला असं वाटतं की त्यांचं पण बरोबर आहे, आपण हे केलं पाहिजे. तर आपल्या विचारांची गुलामगिरी आपण ठेवायची नाही. आपला स्वतंत्र विचार आहे, तो स्वतंत्र विचारच आपल्याला पुढे न्यायचा आहे की जो तथागतांनी, जो महात्मा फुलेंनी, जो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंनी जे सांगितलं की विद्येविना अविद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली. शब्द बघा, त्याचा अर्थ किती छान. अविद्येविना, अविद्येमुळे मती गेली. मती म्हणजे मतीमुळे काय गेलं, नीती गेली. नीती म्हणजे आपलं शील भ्रष्ट झालं. तर आपली बुद्धी चालत नाही, मग आपण अंधश्रद्धेकडे वळतो. म्हणून मती विना नीती गेली आणि नीतीच नसल्यामुळे गती पण गेली. काहीच करू शकत नाही आपण. अविद्येमुळे काय झालं, मती गेली, मतीमुळे नीती गेली, नीतीमुळे गती गेली, गतीमुळे वित्त गेली. वित्त म्हणजे पैसा. आज आपण सगळे नोकरदार वर्ग आहोत की ज्यामुळे बाबासाहेबांनी, महात्मा फुलेंनी एवढं मोठं कार्य केल्यामुळे शिक्षण घेतलं आणि आपण सरकारी नोकरी केली आणि आज आपण पेन्शन घेऊन आजही म्हणजे बाबासाहेबांनी सोय केली की रिटायर झाल्यानंतर सुद्धा तुमचं जीवन सुखी समाधानी व्हायचं असेल त्यांना पेन्शन मिळालं पाहिजे. हे जे केलेले आहे. तर याच्यामुळे गती गेलेली आहे वित्तामुळे आणि गतीमुळे वित्तामुळे शूद्र खचले. शूद्र म्हणजे आपण सगळे कनिष्ठ वर्ग. कारण ब्राह्मण वर्गाला तर शिक्षण मिळत होतं, ते मोठ्या वेगवेगळ्या मुद्द्यावर त्या काळामध्ये सुद्धा मोठमोठ्या मुद्द्यावर होते. आणि म्हणून अविद्येमुळे मती गेली, मतीमुळे नीती गेली, नीतीमुळे गती गेली, गतीमुळे वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे आनंद एका विद्येविरुद्ध. म्हणजे आपण शिक्षण घेऊन चालणार नाहीये, तर शिक्षणाचा खरा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. वैचारिक सद्विवेक बुद्धीचा आपण वापर केला पाहिजे आणि तो जेव्हा आपण वापर करू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपलं जीवन स्वतःच सुखी ठेवू. आपण स्वतः सुखी, सगळं जग सुखी. म्हणजे आपण जर आनंदी राहिलो, आपण सुखी राहिलो, आपण आनंद घरामध्ये प्रगती केली तर आपल्या मुलांना ते वळण लागेल, मुलांच्या मुलांना ते वळण लागेल, अशी पिढी आपली सुधारत जाईल. आपल्यामुळे आपले नातेवाईक आपल्याकडे बघून शिकतील, त्यांचे नातेवाईक त्यांच्याकडे बघून शिकतील, अशी आपले कुटुंबाच्या कुटुंब ही प्रगती पथावर राहतील. तर अधिक मी बोलले असेल तर मला क्षमा करा. काही चुकलं असल्यास मोठ्या मनाने तुम्ही माफ करालच. तर खूप मोठं कार्य ते काय एका तासात संपणार नाही. फक्त ज्या महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. काही चुकल्या क्षमस्व. याच ठिकाणी थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय. विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रामाई, माता भीमाई यांना दिवार वंदन करते. आज त्यांची जयंती आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनाही मी दिवार वंदन करते. ताईने इतकं छान प्रवचन दिलंय. जवळजवळ मला वाटतं 1.25 तास त्या बोलतात, हो ना. आणि अख्खं असं वाटत होतं की आपलं पुस्तक काय वाचतं, ते ती पुस्तकी भाषा वगैरे आणि सगळीच माहिती त्यांनी सांगितली.
पण आम्हाला वाटलं आता हे तरी राहील, आता हे तरी राहील. पाठीमागं बसून थोडंसं मला असं वाटत होतं, अरे थोडं हे तरी ठेवतील आता, पण नाही, तसं काही झालं नाही. त्यांनी अक्षरशः त्यांच्या म्हणजे जन्मापासून आणि जन्माच्या म्हणजे त्यांना आधीचं शिक्षण कसं मिळालं, शाळा कशी सोडावी लागली आणि मग पुन्हा कसं त्यांनी शिक्षण घेतलं, अगदी तिथून सुरुवात केली. तर एक पोचतात अध्यक्ष म्हणलं काहीतरी बोलायला पाहिजे ना, तर तुम्ही म्हणता काय अध्यक्ष केलं आजचा, काय बोलता येत नाही त्याला, हो की नाही. तर असं तर खरोखर शिक्षणाचा पाया ज्यांनी घातला ते आपण महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलं ते महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि भगवान गौतम बुद्ध. संविधानामध्ये जे त्यांनी ज्याचा उल्लेख केला, समता, बंधुता आणि न्याय, हे सर्व त्यांनी त्यांच्या आपल्या गुरुकडून घेतलेलं आहे, हो ना. समता, बंधुता आणि न्याय जे त्यांनी संविधानामध्ये मांडणी केलेली आहे, ती सर्व त्यांच्या तिन्ही गुरुकडून जे त्यांना त्यांनी त्या तिन्ही गुरूंचा अभ्यास केलाय आणि त्या अभ्यासातून त्यांनी सगळं घेऊन आपल्याला संविधान निर्माण केलेलं आहे. आता ताईंनी सांगितलं आपल्याला की शिक्षणाच्या बाबतीत पहिली शाळा सुरू केली. शाळा जी सुरू केली पहिली, मला वाटतं 1848ला शाळा सुरू झाली आपल्या गडेवाड्यामध्ये. तर त्या वेळेमध्ये सहजासहजी झाली नाही का शाळा सुरू, सहजासहजी खूप विरोध झाला त्या गोष्टीला, भयंकर विरोध झालेला आहे. आणि विरोध झाला असताना त्यावेळेस पुण्यात आता पहिला बळी सुद्धा गेलेला आहे, तो म्हणजे बापूजी, जे फरसखान्याच्या तिथे राहायला होते. आपला फरसखाना आहे ना तिथे, तिथे भाऊली नावाची एक मुलगी होती, डॉक्टरांची मुलगी होती. तिचे वडील डॉक्टर होते आणि त्या डॉक्टरांची मुलगी होती आणि त्या मुलीला वडिलांनी शाळेत टाकलं. खूप गोड मुलगी होती, बाहुली सारखी दिसायची, म्हणून तिला बाहुलीच सगळे म्हणत होते. ती शाळेत जात असताना ती घरी आली, खेळत होती, वावरत होती आणि तिला काचेचा भुगा करून एक लाडू तयार करून दिला आणि तो तिला खायला दिला. रक्ताच्या उलट्या झाल्या, अक्षरशः सगळं पोट कापलं गेलं तिचं आणि रक्ताच्या उलट्या होऊन शिक्षणासाठी केलेला तो पहिला बळी. म्हणजे सहजासहजी कुठलीच गोष्ट झालेली नाही. पोट्यात म्हणून मुलींना शाळेत घेऊन जायचं. ताईंनी सांगितलं की मुक्ता शाळेला सुद्धा पोट्यात टाकून घेऊन जायचं, शाळेत गेल्यानंतर तिला सोडायचं आणि पुन्हा तिला आणायला जायचं. सावित्रीबाईला मी म्हणेन काळाच्या पुढे धावणारी स्त्री, काळाच्या पुढे धावणारी स्त्री. ज्या वेळेस ज्योतिबांना अर्धांगवायू झाल्या असताना ताईंनी सांगितलं त्यांच्या ह्याच्यातून आलं ते अर्धांगवायू झाले असताना त्यांना म्हणजे लिखाण करता येत नव्हतं आणि अशा वेळेस त्यांनी डाव्या हाताचा आधार घेतला. डाव्या हाताने त्यांनी लिखाण सुरू केलं, पण ते काही वेळा जसा घडतही असं की माझं राहिलेलं काम आता पुढं कसं होणार. पण सावित्री मात्र त्यांना कायम धीर देत होती की तुम्ही काही म्हणजे हे नका करू, रडत बसू नका, हे काम पूर्ण होणारच. आणि जेव्हा त्यांचा अंत झाला आणि मी पहिलंच तुम्हाला उद्गारले मी की काळाच्या पुढे धावणारी स्त्री. अंत झाल्यानंतर म्हणजे प्रत्येकप्रमाणे सगळे पुरुष बाहेर बसले होते, सगळ्या स्त्रिया आतमध्ये बसल्या होत्या. बाहेर कुजबूज चालू होती. तर सावित्रीच्या कानावरती कुजबूज येत होती. की काय बाहेर नक्की चाललंय म्हणून. त्यावेळेस ती बाहेर गेली. बाहेर ऐकू आलं की जो त्यांनी दत्तपुत्र घेतला होता काशीबाईचा जो मुलगा, ज्या काशीबाईला जे तिच्या दिराणी किंवा तिच्या सासऱ्याने पोटुशी केली होती आणि ती जीव द्यायला गेली होती, त्यावेळेस आपल्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी तिला आधार दिला आणि घरी घेऊन येऊन तिची प्रसूती करून तिला म्हणले की यशवंताला मीच दत्त घेणार आहे. आणि त्याच मुलाला त्यांनी डॉक्टर केलं. त्या मुलाला डॉक्टर केल्यानंतर सुद्धा बघा शिक्षणाने माणूस पुढे गेला, पण विचाराने मात्र माणूस मागच राहिला. ते म्हणले की कुजबूज कसली चालली, तर म्हणे हे कडूचं वेगळं आहे, हा शब्द वापरला. हा कडूचं वेगळं आहे आणि हा मात्र महात्मा ज्योतिबा
मागणी देणार नाही किंवा टिटवं सुद्धा लागणार नाही. ती म्हणते का मला नाही देणार, माझं कागदाचा तुकडा आहे, मी त्याचं शिक्षण केलंय, तो माझा मुलगा आहे आणि तो का मला नाही देणार. तो दत्तक जरी असला तरी मी त्याला जीवापाड त्याच्यावर प्रेम करते, पोटच्या मुलासारखंच प्रेम करते, का बरं तो निघू शकत नाही. नाही म्हणे, जरी तो तुमच्या म्हणजे तुम्ही त्याला जन्म दिलेला नाही त्यामुळे तो ह्या वंशाचा नाहीये. तो कसा आहे, कडूचं बेन हा शब्द त्यावेळेस तिथं वापरला गेला. ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही. बघा, एका बाईचं नवरा वारतो, तो ते दुःखाला धरता पदर तिने म्हणजे खवला आणि ती हातात तिने टिटवं घेतलं. धूर निघत होता त्या टिटव्यातून, प्रेताच्या पुढे ती चालली होती आणि स्वतः तिने आपल्या नवऱ्याला डाग दिला. तर अशी म्हणून मी तिला काळाच्या पुढे धावणारी स्त्री म्हणून. त्याच्यानंतर तिने पूर्ण सगळं राहिलेलं काम गप्प बसली नाही. ती जी कामं महात्मा फुलेंची अधुरी राहिली होती ती तिने सगळी केली, पूर्ण केलेली. आता महात्मा फुलेंचे तर भरपूर काम आहेत. आता आपला आलेवड्याचा पूल सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंनीच बांधलेला आहे. त्यानंतर दुसरी एक गोष्ट अशी आहे की जो आपण शाळेचा युनिफॉर्म जो आहे आपला मुलांचा जो युनिफॉर्म आहे, ती सुद्धा कल्पना सावित्रीबाईची आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचीच. त्यांची अशी कल्पना होती की श्रीमंताची मुलं चांगली चांगली कपडे घालून येतील आणि गरीबाची मुलं हटके तुटके कशीही कपडे घालली. म्हणून त्यांनी गणवेश तयार केला, खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट. ही सुद्धा त्यांचीच देण आहे. आज आपण सजलोय धजलोय, छान छान पैठण्या नेसून आलोय, ही सुद्धा त्यांचीच देण आहे. जर त्यांनी शिक्षण दिलं नसतं तर आज आपण इथं उभं राहून बोलू शकलो नसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानलं, कबीरांना गुरु मानलं आणि भगवान बुद्धांनाही गुरु मानलं. की कधी एकाही जातीचे एकमेकाशी कुठेही संबंध नव्हता. ना बाबासाहेबांच्या जातीचे होते ना तिन्ही गुरु वेगवेगळ्या जातीचे होते. कबीरांना कोणी म्हणत होता की मुसलमान आहे, कोण म्हणत होतं म्हणजे खालच्या वर्गाचा आहे, कोण म्हणत होतं. कारण त्यांचं नावच असं होतं कबीर की अल्लाह म्हणजे देव याच्याही पेक्षा मोठा. नाव हे कबीरचे ठेवलेलं आहे. त्या कबीराचा अर्थच असा होतो की देवापेक्षाही तो मोठा असा होता. तर अशा व्यक्तीला बाबासाहेबांनी गुरु मानलं आणि त्यांच्याकडून त्यांनी घेतलं की अंधश्रद्धा. अंधश्रद्धा म्हणजे कशातून कशी अंधश्रद्धा निर्माण होते हे त्यांनी कबीराकडून घेतलं, कबीरांच्या डोळ्यातून घेतलं. महात्मा ज्योतिबा फुल्यांकडून त्यांनी समता आणि बंधुता आणि न्याय, महिलांना कसे अधिकार मिळवून द्यायचे हे त्यांनी बाबासाहेबांनी त्यांच्याकडून घेतलं. भगवान बुद्धांकडून त्यांनी स्त्रियांना कसा मान सन्मान मिळेल हे घेतलं बाबासाहेबांनी. आणि हे सगळा साथ गोळा करून बाबासाहेबांनी संविधान केलेलं आहे. बघा तुम्ही, कुणीही कुणाला गुरु मानू शकतं का? नाही मानू शकत. महात्मा फुलेंचं आणि बाबासाहेबांचं कुठेही म्हणजे हे नव्हतं, पण वाचनातून येऊन बाबासाहेब महात्मा फुलेंचं कार्य बघून, भगवान बुद्धांची पुस्तकं वाचून आणि कबीरांचे दोहे वाचून, कबीर पण तेच होते तसे आपले सुभेदार साहेब आणि त्यांच्या घरी रोजच म्हणजे हे वाचन होत असत. तर हे सगळं करत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंचं आता कार्य तर खूप आहे. धर्म मानले, शाळा काढल्या, भरपूर त्यांचं कार्य ताईंनी त्यांच्या भाषणातून भरपूर सांगितलेलं आहे. आणि मलाही असं वाटतं की अध्यक्षाने जास्त अध्यक्ष भाषण लांबू नये, कारण वक्त्यांनी इतकं सुंदर भाषण दिलेलं आहे आणि तेच तुम्ही घेऊन घरी जावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. एवढंच बोलते आणि इथेच थांबते. जय. तेव्हा मला बोलतो आता असा कार्यक्रम फुटतो. जेथे जेथे आहे त्या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. तर मी हे वाक्य याच्यासाठी बोलते, जे आयोजकांनी मला आभाराची संधी दिली त्यांचे प्रथमतः मी आभार मानते. आणि स्वागतवीर ताईंनी तेलपे ताईंनी खूप सुंदर गायला, त्यांचे खूप आभार. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. आपल्याला नवीन जाईल आपल्याला त्याचं तर प्रवचन असू दे, काय व्याख्यान असू दे, काही असू दे, ऐकत बसावंसंच वाटतं, कोणी कंटाळत नाही. आणि त्यांना उभं राहून बोलण्याची खूप सवय, कारण त्या मुख्याध्यापिका होत्या आणि त्यांनी खूप सुंदर आपल्याला महात्मा फुलेंचं जीवन कार्य सांगितलेलं आहे. तर त्यांचे सुद्धा खूप आभार. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या.
आता अलकाताईंबद्दल काय बोलायचं? अलकाताईंना तर सगळ्या पदवी मिळालेल्या आहेत, त्या काही आम्ही सांगत नाही. आणि अलकाताईंनी त्यांचं अध्यक्षीय भाषण खूप सुंदर केलेलं आहे. त्यांचे सुद्धा खूप सगळ्यांतर्फे आभार. त्यांची माहिती आहे. आणि मानकीताईंनी सूत्रसंचालन पण खूप सुंदर केलेलं आहे. तर त्यांची सुद्धा खूप सगळ्यांतर्फे आभार. त्यांच्यासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र.